तर मी आज मस्त असं झणझणीत वांग्याचं भरीत बनवणार आहे बघा। ही मोठी 2 हिरवी वांगी घेतली आहे। त्याचा देठाकडील भाग काढून त्याला टोचे द्यायचे आहे। धुवून घेतलेली वांगी आहेत बघा। याला तेल लावून तव्यावर भाजून घ्यायचं। मस्त वांगी भाजल्याच्या नंतर यामध्ये मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत आणि या मिरचीचा ठेचा तयार करून घ्यायचा। तर हे वांगे आपण तव्यावर भाजत आहोत। छान असा ठेचा तयार करून घेतल्याच्या नंतर आपण वांग्याचे जे सालं आहेत ते झाकून ठेवून काढणार आहोत, म्हणजे पटकन सालं निघतात। आणि वांगी गॅसवर न भाजता मी तव्यावर भाजले आहे। तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल ही आयडिया। तर आता हे आपण सर्व सालं काढून या वांग्याला थोडे असे तुकडे करून घेणार आहोत वांग्याची। लगेचच कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत। शेंगदाणे कांद्याची पात टाकून परतून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकून